आम्ही चाललोय मणुदेवीला. मणुदेवी हे गाव म्हणजे देवस्थान आहे, माझ्या आईच्या गावाच्या जवळच आहे. सातपुडा पहाडामध्ये एक देवस्थान आहे, खूप छान आहे. इथे ना पावसाळ्यात खूप छान वाटतं, पण आमचं जमलं नाही म्हणून आम्ही आता जातोय. बघा तुम्हाला दाखवते. पूर्ण जंगल आहे आणि जंगलामधून हा रस्ता जातो. म्हणजे इथून चिंचोली हे गाव आहे, तिथून जवळच म्हणजे फाटा येतो एक मणुदेवी फाटा, आणि मग तिथून त्या फाट्यापासून 15 ते 18 किलोमीटर ते देवस्थान आहे. पण रस्ता चांगला आहे, पहाडात आहे पण रस्ता चांगला आहे. गर्दी आहे इथं, इथूनच गर्दी आहे. इथं गार्डन आहे, इकडे पाणी आहे आणि इकडे पाणी आहे. म्हणजे हे धरणाचं साचलेलं पाणी आहे. बघा तिथं किती गर्दी आहे. आता दुपारचे 3 वाजले आणि अजून सुद्धा गाड्या येतातच आहेत. संध्याकाळपर्यंत लोक येतात इथं दर्शनाला, आणि खूप दुरून दुरून लोक येतात. हे बघा कसा रस्ता आहे, मस्त रस्ता आहे नागमोडी. असे ठिकठिकाणी जेवणासाठी ओटे केलेले आहेत. पाणी मच्छर आहे. कहाँ चढ़ रहे मामा? पूर्ण पहाडामध्ये जातो हा रस्ता. इथे ना पावसाळ्यात आहे ना खूप पाणी असतं, जागोजागी पाणी असतं. खूप मज्जा येते पावसाळ्यामध्ये. हा आमचा दादा बघा किती मजा घेतोय. पाणी आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये एक अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. मला वाटतं सगळ्यांना माहितीच असेल, पण ज्याला नसेल माहिती किंवा जो आतापर्यंत इथं आलेला नसेल त्याने नक्की यावं. खूप सुंदर आहे आणि जास्त लांब पण नाहीये.
पाय जोरात घ्यायचा, जोरात घ्यायचा करते का देऊ. इथं ना लोक देवीला मानता पण मानतात. आणि आता हा माघ महिना चालू आहे त्यामुळे भरपूर ठिकाणी मानता बघायला मिळतात. हे बघा लोक जेवण करतायत तिथं. भरपूर गाड्या आलेल्या आहेत. भट्टी बोललेली आहे. पुढे जागा नशील राव गाड्या लायला. बहुत आहे मामा. इथं लावून द्या, नाही का, पुढे घेऊन जायचं. लावून द्या ना. हो नसेल ना जागा, नसली तर लावून द्या. नाही तर बघा ना गाड्या आहेत ना तिथं. आता बघा भरपूर गाड्या आहेत ना, नाहीतर तिथं पार्किंगला जागा मिळून जाते. पण कदाचित जागा नाही मिळणार ना, म्हणून मग आम्ही इथं गाडी लावून देतो आमची. अडीच लाई द्या रिक्षान जोडे तो काही बी लेवाल लाईन. मग अडीच लाई द्या ना. ना असू द्या, चालले जाऊ आपण. काही जास्त दूर नाही आहे तर नाही मम्मी, काही जास्त दूर नाही आहे, जवळच आहे. मोटरसायकल आहे पप्पा. शांतता घे, शांतता घे बेटा. दुकानं स्टार्ट होता. आता आम्ही मंदिराकडे चाललो. बघा किती दूरपर्यंत दुकानं आहेत. हाय गाईस. आता आम्ही मंदिराकडे जातोय. थोड्या पायऱ्या लागतील आपल्याला आणि मग पायऱ्या सोडून मग वर जायचंय आणि मग वरती मंदिर आहे. मंदिराकडे जाताना तुम्हाला दाखवते. मला वाटतं मंदिरात कॅमेरा अलाउड नसेल. जर असला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल, पण मला नाही वाटत मंदिरात कॅमेरा अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्की दर्शन दाखवेल. ओके. हे बघा इथून पायऱ्यांची सुरुवात होते. कितल्या वाजायला येऊ देता असं. पुजारी सांगे. बोल पाय पाय हातच चांगलं जागा झाला.
धुवाय गेले पप्पांचे पाय. चला ते तिकडे फाकी गेले तर हे बघा असं मंदिर आहे. मागे सुंदर अशी मातेची मूर्ती आहे, पण तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे. इथून घे ना ग, इथून बरोबर तिथं कॅमेरा अलाउड नाही आहे ना, फोटो काढणं अलाउड नाही आहे, म्हणून मी तुम्हाला नाही दाखवू शकले. हा बघा हा परिसर आहे मंदिराचा. इथं मागे ना छोटे छोटे मंदिर आहेत देवाचे. आता आमचं दर्शन झालं. आता आम्ही खाली उतरतोय मंदिराच्या. इथं ना बघा मी तुम्हाला दाखवते. इथं ना छान असा झरा वाहतो. पावसाळ्यामध्ये हा झरा आहे ना खूप धो वाहतो. पावसाळ्यामध्ये बघा झरा दिसला तुम्हाला मागे, वरतून वाहतो हा झरा बघा. खूप पाणी असतं इथं, पण आता नाही आहे. पावसाळ्यात असतं तिथं पाणी. आणि वरती पण एक मंदिर आहे, पण आमचा दादा लहान आहे, तो काही आम्हाला जाऊ देणार नाही, म्हणून आम्ही नाही जाऊ शकत. पण तुम्ही आले ना तर तुम्ही नक्की जा. वरती पण देवीचंच मंदिर आहे. असं म्हटलं जातं की ते देवीचं माहेरघर आहे. इथून सोडून असं वरती जावं लागतं. रस्ता केलेला आहे, पायऱ्या केलेल्या आहेत रस्त्याने. आम्ही इथं थांबलो. इथं हातात नको तुम्ही तुझ्या तोंडात टाकते ना. एक फोट लाल बड़ा ला अपन भी जाते आता टेम नाही चला. अरे असं बेंच सारखं होतं ना, आपण